8 तारखेपर्यंत पावसाचा अलर्ट आहे आणि यामुळे अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन फडणवीसांनी केले। पाहूया फडणवीस काय म्हणाले। 8 तारखेपर्यंत अलर्ट। राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अडचणी समजून घेतल्या। 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत। उद्या नाशिकला अलर्ट, ढगफुटीची शक्यता। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 300 मिमी पावसाचा अंदाज। उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे, या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून मुंबईकडे येणारी 1 लेन सुरू, तर पुण्याकडे जाणारी 3 लेन सुरू। पुण्याकडे जायचा जो मार्ग आहे त्याच्यावर 3 लेन सुरू आहेत, पण मुंबईकडे यायच्या मार्गावर एकच लेन चाललेली आहे। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटासह 8 ठिकाणी दरड कोसळली। मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाइड त्या ठिकाणी काल रात्री झाला। जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला। रायगडमध्ये भरपूर पाऊस। सावित्री नदीसह 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। इंद्रायणीवरील 4 पूल पाण्याखाली। रायगडच्या सगळ्या आपल्या पश्चिमी घाटाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। आपल्या ॲव्हरेजपेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळाला। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर पावसाचं पाणी साचलं। पालघर जिल्हा सर्वात जास्त प्रभावित। पाणी साचण्याच्या सर्वात जास्त घटना। अहमदाबाद मुंबई नवीन त्या ठिकाणी हायवे आहे, त्या ठिकाणी काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू असल्यामुळे पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतंय।